सन्माननीय प्रमुख अतिथी, प्रमुख मान्यवर, सर्व दुर्गसेवक आणि समस्त एकत्रित आलेला जनसमुदाय, सर्वांना जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. हे नाव म्हणजे एक मंत्र आहे. 350 वर्ष होऊन गेली, पण जेव्हा जेव्हा कुठून तरी आम्हाला एखादी जयघोष ऐकायला येतो, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय कधी नकळतपणे बाहेर पडतं आमचं आम्हाला समजत नाही. अशी काय जादू आहे या राजामध्ये की 350 वर्ष होऊन गेलेली आहेत, तरी सुद्धा तिथे जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कोरूनच ठेवलं आहे. कारण असं महान कार्य आपल्या राजाने केलं आहे. आज या भूतलावर अनेक राजा होऊन गेले, पण एकमेव चारित्र्य संपन्न, सर्व गुण संपन्न जर नाव घ्यायचं झालंच तर सर्वात प्रथम नाव येतं ते छत्रपती शिवाजी महाराज. असं काय केलं या राजाने की आपण आज 350 वर्ष होऊन गेले तरी आपण आपल्या राजाला विसरू शकत नाही. शहाजी राजांनी त्यांना विश्वास होता की आपली मुलं राज्य घडवतील, आणि जिजाऊ महासाहेबांनी ते स्वप्न पाहिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वप्न साकार केलं आणि हे स्वराज्य वाढवण्याचं काम केलं श्री छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते ना तर कदाचित आज इथं शिवजयंती झाली नसती, कदाचित आज आपण इथे एकत्रित आलो नसतो. अंगावरती शहारे येतात यांचं आपण महान कार्य जर पाहिलं तर, आणि म्हणून आज या शिवजयंतीच्या माध्यमातून आपण हा उत्सव आहेच, यापेक्षा आपण पुढे जाऊ. आजचा हा उत्सव प्रेरणा घेण्याचा उत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं एक जरी गुण आपण अंगीकारला ना तर खऱ्या अर्थाने आपण शिवजयंती साजरी केली असं नक्कीच समजू. अहो, महाराजांकडे काय होतं? शून्यातून विश्व निर्माण केलं. काही नव्हतं महाराजांकडे, ना सैन्य ना संपत्ती. गावातल्या 10-15 वर्षाच्या मुलांना सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील जी गावं वसलेली होती, 10-15-16 वर्षाच्या मुलांना महाराज एकत्रित करायचे आणि दूर एका जंगलामध्ये कुठेतरी घेऊन जायचे आणि त्यांना तलवारबाजीचं प्रशिक्षण द्यायचं. चरित्र वाचून जर एवढी मोठी प्रेरणा प्राप्त होत असेल तर विचार करा, त्या काळामध्ये शिवकाळामध्ये महाराजांसोबतचे मावळे असतील, जे लढाई केली त्यांनी, म्हणून तो एक काळ असा होता की तिथे स्पर्धा मरणासाठी होती. मरणासाठी स्पर्धा होती तिथं. लढाईला जाण्यासाठी मी जाईल मी जाईल मी जाईल, कोणी असा बोलत नव्हता की माझ्या घरी कार्यक्रम आहे, अजून हे आहे ते आहे, पण ती स्पर्धा मरण्यासाठी होती. का तर आपल्या राजांसाठी, स्वराज्यासाठी. महाराजांनी स्वराज्य नाव ठेवलं, स्वतःचं राज्य. प्रत्येकाला वाटतं की हा हे राज्य माझं आहे, आणि म्हणून प्रत्येकाने कसलाही विचार न करता स्वराज्यात सामील झाले. अहो, एवढंच काय, महाराजांनी आपल्या कोकण किनारपट्टीला 750 किलोमीटर ही एवढा किनारा लाभला आहे, आणि या किनाऱ्यावरती म्हणजे गडकिल्ले हे महत्वाचं एक साधन होतं तेव्हा. कारण गडकिल्ले सर्वात जास्त ज्याच्याकडे असतील, शत्रू फिरकणार सुद्धा नाहीये. आणि सर्वात जास्त हल्ले तुम्हाला माहिती आहे, हल्ली जर आपण बघितलं तर कसाब बिसाब हे सगळं कुठून आले होते? समुद्रामधून आले होते. आणि हा समुद्र जर आपल्याला ताब्यात करायचा असेल तर या 750 किनारपट्टीवरती 85 किल्ले महाराजांनी उभे केले आणि समुद्र आपल्या ताब्यात घेतला. हा दर्या आपल्या ताब्यात घेतला, दर्याला व्यसन घातली. आणि महाराजांनी जंजिरा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला, पण जंजिरा किल्ला साधला नाही. जंजिरा किल्ल्याच्या उरावरती दुर्ग सिंधुदुर्ग उभा केला, दुसरी शिवलंका उभी राहिली सिंधुदुर्गच्या रूपामध्ये. आणि या सिंधुदुर्गचं बांधकाम सुरू असताना महाराजांनी सिंधुदुर्गच्या किल्लेदाराला काही सूचना दिल्यात. या किल्ल्याचं बांधकाम करताना रेती धुवून घे. किती बारकाईने निरीक्षण आहे बघा.
स्थापत्य शास्त्राचे उत्तम जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेतलं जातं या उदाहरणावरून तुम्हाला समजेल. का तर रेतीला माती जर असेल तर समुद्राच्या लाटांचा मारा होईल आणि रेती बाहेर येईल आणि भिंत पडेल. किती बारीक ऑब्झर्वेशन आहे. किल्लेदाराला सूचना देतात महाराज. एवढंच काय, सिंधुदुर्गचं बांधकाम सुरू असताना महाराज ते बघायला गेले नक्की बांधकाम कसं चाललंय. आणि बघता बघता अनाहूतपणे महाराजांचा डावा पाय ओल्या बांधकामावर पडला आणि उजवा हात चुन्याच्या किनाऱ्यावर आणि ते ठसे उमटले. महाराज म्हणतात, अरे रे, तेवढ्यात तेथील कामगार, धन्य झालो आम्ही महाराज. आम्हाला वाटलंच होतं या समुद्राला व्यसन घातली, ही शिवलंका उभारली आणि आम्हाला वाटत होतं की तुमच्या रूपाने तुम्ही इथे असावेत आणि आज या ठशांच्या रूपामध्ये तुमची आम्हाला सोबत राहील शेवटपर्यंत. आज कधीही गेलात तुम्ही, नंतर पुढे त्या ठशांना आई जिजाऊ महासाहेबांनी ओवाळणी केली आणि कधीही गेला तुम्ही सिंधुदुर्गावरती तर तुम्हाला एक ठसे पाहायला मिळतील. नक्की एकदा जरूर जा आणि ते ठसे पाहावे. कामगारांच्या मनामध्ये राजांबद्दल बघा प्रेम किती, तो आदरभाव बघा. म्हणून आज 350 वर्षांनंतर पण हा जागर होतोय, हा शिवविचारांचा जागर होतोय. तो फ्रेंच प्रवासी आला होता महाराष्ट्रात, ॲबे कॅरे, आणि त्याला राजापूरच्या बंदरामध्ये जायचं होतं आणि समुद्रावरती म्हणजे या दर्यावरती पूर्ण ताबा स्वराज्याचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा परवाना घेतल्याशिवाय त्याला त्या राजापूरच्या बंदरात जाता येत नव्हतं. आणि तो रोह्याच्या कार्यालयामध्ये, आपल्या स्वराज्याचा रोह्याच्या कार्यालयामध्ये तो ॲबे कॅरे नावाचा तो फ्रेंच प्रवासी आला आणि त्याला राजापूरच्या त्या बंदरात जायचं होतं आणि तेथील आपल्या स्वराज्यातल्या अधिकाऱ्याचा परवाना घेतल्याशिवाय तो जाऊ शकत नव्हता. आणि तो तिथे आला आणि हा मुख्यतः जिज्ञासू वृत्तीचा होता. त्या अधिकाऱ्याला तो म्हणतोय, तुमच्या शिवाजी महाराजांचे सैन्य मूठभर, पण प्रत्येक लढाईमध्ये महाराज यशस्वी कसे होतात. तेव्हा तो अधिकारी म्हणतोय, महाराज यशस्वी होतात कारण महाराजांचा अभ्यास, विलक्षण अभ्यास, एवढा अभ्यास की धर्मशास्त्र असो, नीतिशास्त्र असो, राज्यशास्त्र असो, अर्थशास्त्र असो आणि इतिहास तर महाराजांचा तोंडपाठ आणि भूगोल तर महाराजांच्या नजरेसमोर. सह्याद्रीच्या दऱ्या असू दे, नद्या असू दे, डोंगर असो, पर्वत असू दे, कोणतंही क्षेत्र असू दे, सर्व महाराजांना माहिती. शहरे असतील, खेडे असतील, वाड्या असतील, सर्व महाराजांचं तोंडपाठ. आणि याच अभ्यासाच्या जोरावरती महाराज प्रत्येक लढाईमध्ये यशस्वी झालेले. आणि आपल्या मुलांचं, आपल्या आत्ताच्या मुलांचं, तरुण मुलांचं काय, आपली मुलं यशस्वी का होत नाही. मला राहून राहून ती एक गोष्ट सांगावीशी वाटते. एका गावात 4 मित्र होते. नोकरी नव्हती त्यांना, काहीतरी व्यवसाय करावा असं चौघांना वाटलं आणि त्यांनी चर्चा केली चौघांच्यात, आपल्या गावामध्ये काय असं करता येईल आपल्याला की आपला व्यवसाय निर्माण करता येईल. आणि त्याच्यातला एक पटकन उभा राहील, रिक्षा घेतली तर. हा, 3 जण सहमत झाले, हा चालेल चालेल, रिक्षा घेऊ, व्यवसाय जोरदार चालेल. ठरल्याप्रमाणे चौघांनी दुसऱ्या दिवशी पैसे काढले. चौघांनी एकत्र येऊन एक रिक्षा घेतली आणि बरोबर एसटी स्टँडच्या बाजूला तिकडे उभी केली. एसटी आली, प्रवासी उतरले आणि ह्या चौघांच्या मधला एक पुढे, रिक्षाच्या पुढे जी ड्रायव्हिंग सीट असते तिथे बसला आणि 3 जण रिक्षात बसले. प्रवासी उतरले, रिक्षाच्या जवळ आले, रिक्षाच्या आत डोकावून पाहिलं, रिक्षा फुल आहे. प्रवासी पायी चालत चालत गावात आले. दुसरा दिवस असाच झाला. पुढे बसला एक, मागे 3 बसले रिक्षात. एसटीतून प्रवासी उतरले, रिक्षात बसले, रिक्षात बघितलं, अरे बापरे फुल आहे. प्रवासी परत पायी चालत. असं करता करता 3 महिने झाले आणि मग 4 जण म्हणाले, व्यवसायात दम नाही काय, आपण नाही काय करू, दुसरा व्यवसाय निर्माण करू. परत चर्चा झाली, परत बसले 4 जण. त्यातला परत एक उभा राहिला,
आपल्या गावात ना गाड्या भरपूर आहेत, पण एखादी गाडी पंक्चर झाली तर दुकानच नाही पंक्चरचं. आपण काय करू, पंक्चरचं दुकान काढू. हा व्यवसाय भरपूर जोरात चालेल. परत चौघांनी पैसे काढले, दुकान उभं केलं आणि बघता बघता परत 3 महिने होऊन गेले, पण यांच्या दुकानात पंक्चर काढायला एकही कोणी आलं नाहीये. कारण यांचं दुकान 4थ्या मजल्यावर, याचं दुकान 4थ्या मजल्यावर होतं. म्हणजे विचार करा, काय करता, कोणता व्यवसाय करता, कशासाठी करता, कधी करता, या सर्व प्रश्नांची उत्तरे जर आपल्याला प्राप्त झाली तर त्याला म्हणतात अभ्यास. आणि याच अभ्यासाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक लढाईमध्ये यशस्वी झालेले आहेत. अहो, महाराजांचं नियोजन एवढं परफेक्ट होतं ना की 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा वध केला आहे महाराजांनी. पण हा अफजल खानाचा वध होण्यापूर्वी 6 महिने अगोदर, बरोबर 6 महिने अगोदर आपल्या मावळ्यांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिलेले. आणि तेव्हा सर्व आपल्या मावळ्यांना सांगितलं आहे, बरोबर 10 नोव्हेंबर 1659 ला बरोबर संध्याकाळी ठीक 4 वाजता आपल्या हातात 2000 घोडे मिळतील. आणि अगदी तसंच झालं. अफजल खानाचा वध झाला आणि बरोबर संध्याकाळी 4 वाजता, कारण महाराजांना माहित होतं, दूरदृष्टी महाराजांची बघा, मी अफजल खानाला मारणारच हा आत्मविश्वास महाराजांना. आणि अफजल खानाला मारण्यासाठी 2 मिनिटं लागलेत फक्त. किती? 2 मिनिटं कोथळा बाहेर काढायला. पण या 2 मिनिटाचं नियोजन महाराजांनी तब्बल 1 वर्ष अगोदर केलं होतं. 1 वर्ष अगोदर नियोजन केलं होतं महाराजांनी. जवळजवळ महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं. या 50 वर्षात महाराजांनी प्रत्येक गोष्टीचं नियोजन केले. फक्त नियोजन एकाच गोष्टीचं केलं नाही, ते म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त महाराजांच्या मृत्यूचं नियोजन नाही केलं, नाहीतर प्रत्येक गोष्टीचं महाराजांनी नियोजन केलेलं आहे. अहो, आईच्या गर्भातच असताना ज्याचं नियोजन झालेलं आहे की मी जन्म घेतल्यानंतर पुढे काय करणार आहे, अगोदरच नियोजन. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मोहिमेमध्ये यशस्वी झालेले आहेत. एवढंच काय, या स्वराज्यामध्ये महाराजांनी काही असे सक्त आदेश लावण्यात आले होते. सांगितलं होतं सर्वांना, आपल्या सर्व सैन्यांना सांगितलं होतं, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला पण हात लागतं का म्हणे. तर कोणत्या शेतकऱ्याच्या? स्वराज्यातल्या, राज्यातल्या. स्वराज्यातल्या तर आहेच, राज्यातल्या पण आहेच. पण कुठे तुम्ही जाल, जेव्हा मोहिमेवर शत्रूच्या राज्यात जाल, तेव्हा त्यांच्याही शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावता कामा नये, बाईला धक्का लागता कामा नये. परस्त्री माते समान. सक्त आदेश होता महाराजांचा. मंदिर, मस्जिद, चर्च हात लावायचा नाही, सक्त आदेश महाराजांचा. आणि आपण जर पाहिलं, इतिहासात जर डोकावून पाहिलं तर अनेक प्रसंग आहेत, त्याच्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो. खूप सारं, म्हणजे बोलायचं म्हटलंच ना तर कधी ही रात्र संपून जाईल समजणार पण नाही आपल्याला. एवढे प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले आहेत. त्या एकातरी प्रसंगातून आपण काही बोध घेतला ना तर खऱ्या अर्थाने आपल्याला जीवनाचा अर्थ समजणार आहे. जस्ट तुम्ही नंतर छावा मूवीज पाहणार आहे, त्याच्यावर मी बघितलं आहे. नक्की म्हणजे ते पुष्पा वगैरे दाखवण्यापेक्षा छावा मूवीज दाखवा. आपल्या मुलांना आपल्या राजांचा इतिहास समजला पाहिजे. आणि जर आपण बारकाईने इतिहासात जर डोकावून पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा आग्र्याच्या कैदेतून सही सलामत जर सुटण्याचा जर प्रश्न जर आलाच असेल तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाराज नजर कैदेत होते. पण छत्रपती संभाजीराजे वय वर्ष फक्त 9, वयाच्या 9व्या वर्षी महाराजांना काही असे तिथं काही ते महाराज नजरकैद नव्हते, तेव्हा ते पार मालापासून कुंभारवाड्यापर्यंत ये जा करत होते. त्या मगरमिठीतून सुटून परत स्वराज्यात यायचंय हे म्हणजे खूप अलौकिक आहे. पण या सर्व चालीरीती छत्रपती संभाजी महाराजांनी बरोबर समजून घेतल्या. वय वर्ष 9 आणि बरोबर महाराज तिथून सही सलामत सुटले. एवढा मोठा आदर्श छत्रपती संभाजी महाराजांचा, महापराक्रमी, महातेजस्वी. आज तुम्ही चित्रपटाच्या रूपाने ते पाहणारच आहात. पण आज या शिवजयंती निमित्ताने
हा जो विचारांचा जागर होतोय, हा शिवविचारांचा जागर होतोय, हा शिव विचार आपल्या मनामध्ये म्हणजे 350 वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपलं रक्त जर पेटून उठत असेल, आपल्याला स्फुरण चढत असेल, तर विचार करा महाराजांच्या कुशीत जन्मले छत्रपती संभाजी महाराज कसे असतील, कसा असेल त्यांचा पराक्रम, कसा असेल त्यांचं धाडस, कसं असेल त्यांचं शौर्य. म्हणून आपल्याला या शिवजयंतीच्या माध्यमातून जेवढं आपल्याला काही घेता येईल, एक जरी गुण, एक जरी प्रेरणा आपण ज्याच्यातून घेतली ना, तर खऱ्या अर्थाने आपण शिवजयंती साजरी करू.